हॅलो मित्रांनो, माझं नाव मोहन आणि मी नाशिकमध्ये माझ्या प्रेमळ आई वडिलांसोबत राहत होतो। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट सांगणार आहे, जी सुमारे 5 महिन्यापूर्वी म्हणजे आत्ताच घडलेली होती। ही गोष्ट माझ्या शेजारी राहणाऱ्या सविता काकू आणि आमच्यात हळूवार फुललेल्या मैत्रीची आहे। आमची मैत्री कशी फुलली हे सांगताना मला खूप आनंद होतोय। ही मैत्री नकळत एका सुंदर आणि उत्कट प्रेमाचे रूप कधी घेतलं हे मला सविता काकूंना दोघांनाही कळलं नाही। तो प्रवास खूप गोड आणि रोमांचक होता। सविता काकू आमच्या घरासमोरच एका घरात राहत होत्या। त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एका नव्या नवरीचं तेज असायचं। त्यांचं हसणं खूप मनमोहक होतं। त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक नेहमीच असायची। सविता काकूंना स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याची खूप तीव्र इच्छा होती। लग्नाच्या आधी काही कारणामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं आणि आता त्यांना ते पूर्ण करायचं होतं। त्यांच्या मनात शिक्षणासाठी एक प्रकारची तळमळ होती आणि योगायोगाने त्यांच्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली। त्यांनी शहरातल्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्या पुन्हा एकदा विद्यार्थिनी बनल्या। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूपच बरं वाटत होतं। त्यांच्या त्या उत्साहाला माझा पूर्णच पाठिंबा होता। पण लग्नानंतर जेव्हा सविता काकूने त्याच्या पतीला कम्प्युटर क्लासला जायची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा त्यांचे पती थोडे नाराज झाले। त्यांच्या चेहऱ्यावरचा विरोध स्पष्ट दिसत होता। त्यांना असं वाटत होतं की आता नवीन लग्न झालंय आणि सविताने घरीच राहावं, घरकामात जास्त लक्ष द्यावं। त्यांनी सुरुवातीला काकूला क्लास लावण्याचा स्पष्ट नकार दिला होता। त्यांच्या नकाराने काकू खूप दुःखी झाल्या होत्या। त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलं होतं, कारण शिक्षणाची त्यांची खूप मोठी आणि तीव्र इच्छा होती। त्यांच्या स्वप्नांना कुणीतरी मारत आहे त्याला जाणीव झाली होती। त्यांनी मला एकदा बोलूनही दाखवलं, सगळं सांगितलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची तीव्र निराशा माझ्या मनात कायम घर करून राहिली। मला त्यांची खूप काळजी वाटायची आणि त्यांच्या स्वप्नाबद्दल मला खूप आदर होता। त्यांच्या असह्यतेने माझं मन नेहमी खिन्न राहायचं। मला वाटत होतं की त्यांच्या स्वप्नांना नक्कीच पंख फुटायला हवेत। त्यांची शिक्षणाची आस मला खूप परेशान करायची आणि त्यांना मदत करायची प्रबळ इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती। पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टींना वेळ लागतो आणि खरंच काही दिवसांनी अंकलला सविता काकूचा उदास चेहऱ्याची जाणीव झाली। त्यांच्या डोळ्यातील खिन्नता आणि चेहऱ्यावरची निराशा त्यांना जाणवली। त्यांना जाणवलं की सविता घरी बसून खुश नाहीत आणि त्यांचं मन शिक्षणात रमत आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवलेला बघून अंकल अस्वस्थ झाले। एक दिवस अंकल ऑफिसमधून लवकर आले। त्यांनी सवितासोबत मनमोकळेपणाने चर्चा केली। त्या दोघांनी हृदयापासून एकमेकांना बोलले। सविताने त्यांना त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि तिला ते पूर्ण करायलाही सांगितले। हे समजावून सांगितले आणि तिच्या प्रत्येक शब्दात शिक्षणाची ओढ, तीव्र इच्छा स्पष्टपणे जाणवत होती। अंकल हळूहळू तिच्या भावना समजू लागले होते। त्यांच्या मनात बदलाची सुरुवात झाली। त्यानंतर अंकलच्या विचारात बदल झाला। त्यांना जाणवलं की सविताला तिची आवड पूर्ण करून देणे योग्यच आहे। तिच्या आनंदात आपला आनंद आहे हे त्याला उशिरा का होईना समजलं। त्यांच्या चेहऱ्यावर आता समजूतदारपणाचे भाव दिसत होते। अंकल आता हे पक्क कळलं होतं की घरी बसून राहण्यापेक्षा जरा सविता काही शिकली तर ती अधिक आनंदी राहील आणि घरातही आनंदी वातावरण टिकून ठेवील। त्यांच्या मनात आता सकारात्मक विचार येऊ लागले। त्यांनी स्वतःहून सविताला कम्प्युटर क्लासला जाण्यासाठी तयारी केली। त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाने सविताला खूपच आनंद झाला। तिच्या चेहऱ्यावर खुशीची चमक होती आणि योगायोगाने त्या दिवसामध्ये मी सुद्धा कम्प्युटर शिकत होतो। कॉलेजमधून घरी आल्यावर मी लगेच क्लासला जायचो। मला कम्प्युटरमध्ये खूप रस होता आणि मी ते मन लावून शिकत होतो। त्यावेळी माझी सविता काकूसोबत फक्त हाय हॅलो पुरतीच ओळख होती। शेजार असूनही आम्ही कधी जास्त बोललो नव्हतो। पण म्हणतात ना, नशिबात असेल तर ओळखीचे चेहरेही हळूहळू जवळ येतात आणि तसंच काहीतरी आमच्या बाबतीत घडायला सुरुवात झाली। कम्प्युटर क्लासमध्ये आमच्या समोरासमोर बसणे व्हायचे आणि नकळत आमच्यात बोलणे सुरू झाले। सुरुवातीला आम्ही अभ्यासाबद्दल, क्लासबद्दलच बोलायचो, पण हळूहळू आमचे विषय वैयक्तिक होत गेले। आमच्यात एक प्रकारची मैत्रीची भावना हळूहळू वाढत गेली। कम्प्युटर शिकता शिकता आम्ही खूप मित्र जवळचे झालो होतो। आमच्यात मोकळेपणाने गप्पा रंगू लागल्या होत्या आणि आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू लागलो। क्लास सुटल्यावर आम्ही बहुतेक वेळा एकत्रच घरी येत असू
त्यावेळेस आम्ही अनेक विषयावर गप्पा मारायच्या. त्यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट होत होती. कधीकधी क्लासला खूप उशीर झाला तर त्यांचे प्रेमळ पती त्यांना घेण्यासाठी येत असत. मला त्यांची सुंदर जोडी बघून खूप छान वाटायचं. त्यांच्यातलं प्रेम आणि आपुलकी हे स्पष्ट दिसत होती. तेव्हा मी सरिता काकूकडे वाईट नजरेने बघत नव्हतो. आता तर आमची मैत्री अधिकच घट्ट झालती. आम्ही तासनतास गप्पा मारत बसायचो. त्यांचे बोलणे खूप गोड आणि मनमोकळे असायचे. मला त्यांच्यासोबत बोलायला खूप आवडायचे आणि त्याच्यात एक प्रकारची सकारात्मकता होती जी खूप आकर्षक वाटायची. हळूहळू माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळी भावना येऊ लागली होती. त्यांचे सुंदर हसणे, बोलण्याची प्रेमळ पद्धत, काळजी घेण्याची त्यांची वृत्ती या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या. माझं मन नकळतपणे त्यांच्याकडे ओढलं जात होतं. मला नकळत त्यांच्याबद्दल प्रेम आणि आकर्षणही वाटू लागलं. त्यांच्याशिवाय मला काहीतरी अधुरं वाटायचं आणि त्यांची ओढ मला सतत जाणू लागायची. क्लास सुटल्यावर घरी जाताना आम्ही दोघेही एकत्र वेळ घालवायचो. त्या वेळेत आम्ही एकमेकाच्या जवळ यायचो. आमच्या मनातील भावना हळूहळू व्यक्त होऊ लागल्या होत्या. कधी मी त्यांना कॉफीसाठी घेऊन जायचो तर कधी आम्ही एकदा चित्रपट बघायला जायचो. त्या भेटीमध्ये आमचं प्रेम आणि आकर्षण अधिकच गहिरं होत चाललं होतं. एकमेकाच्या सहवासात आम्हाला खूप आनंद मिळत होता. आमचं हसणं, बोलणं आणि एकमेकाची काळजी घेणं, त्यातून आम्हाला कधी एकमेकावर प्रेम झालं हे आम्हा दोघांनाही कळलं नाही. हे सगळं एका जादुई क्षणासारखंच वाटत होतं आणि आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे कधी गेलं हे एक सुंदर स्वप्नासारखंच घडलं. हळूहळू आम्ही एकमेकाच्या जवळ आलो. आमच्या मनातील प्रेम, ओढ अधिक स्पष्टपणे जाणू लागलं. काकूला कम्प्युटर शिकताना काही ठिकाणी अडचणी येत होत्या आणि त्या निमित्ताने आमचा जवळचा संवाद आणखी वाढला. कधीकधी क्लासमध्ये त्यांना एखादा विषय नीट समजायचा नाही. त्या शिकण्यासाठी उत्सुकतेने माझ्या घरी येऊन मला विचारत. मला त्यांना मदत करायला खूप आनंद व्हायचा. त्यांच्या शिकण्याच्या तळमळीला माझा पूर्ण पाठिंबा होताच. अनेकदा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मन लावून शिकवायचो. त्यांना समजून सांगताना मला खूप समाधान मिळायचं. त्यांच्या चेहऱ्यावर समजलेला भाव मला बघून खूपच बरं वाटायचं. कम्प्युटरवर एखादी गोष्ट समजून सांगताना नकळत माझा हात त्यांच्या नाजूक हाताला स्पर्श करायचा. त्या क्षणभराच्या स्पर्शाने माझ्या मनात एक हलचल व्हायची आणि मला जाणवायचे की त्यांच्या चेहऱ्यावरही एक हलकीशी लाली येत होती. तो स्पर्श खूपच क्षणिक असे, पण त्यांचे रोमांच माझ्या मनात दिवसभर रेंगाळत राहायचे. मला त्यांना शिकवताना एक वेगळीच ओढ आणि आपुलकीही जाणवायची. त्यांच्या डोळ्यातील जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ मला खूप आकर्षित करायची. त्यांचे प्रेमळ डोळे, गोड बोलणं माझ्या हृदयाला स्पर्शून जायचं. त्यांच्या सहवासात मला एक अनोखी शांतता आणि आनंद मिळायचा. त्यासोबतच घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास असायचा. त्यांच्या हास्याने माझा दिवस उजळून निघायचा आणि त्यांच्या जवळीच्या बोलण्याने माझं मन प्रेमाने भरून जायचं. मला हळूहळू हे जाणवत होतं की माझं त्यांच्याबद्दलचं प्रेम आता अवरोध करणं शक्य नव्हतं. माझं हृदय त्यांच्यासाठी धडधडत होतं. घरात एकटे असल्यामुळे काकूला घरातील काही कामामध्ये खूप त्रास होत होता. त्यांना मदत करणारा कोणी नसल्याने त्या अस्वस्थ आणि थकलेल्या दिसत होत्या. त्यांची ही अवस्था बघून मला खूप वाईट वाटायचं. एक दिवस काकूचा नवरा काही कामानिमित्त 3 दिवसासाठी मुंबईला गेला होता. त्या दिवशी तिला पाणीपुरी खायला घेऊन गेलो आणि तिच्यासोबत खूप मजाक आणि प्रेमळ गप्पासुद्धा मारल्या. मग आम्ही घरी आलो. मग मी काकूला म्हणालो, आपण उद्या मूव्ही बघायला जायचं का? तर ती लगेच तयार झाली, म्हणाली आपण उद्या मूव्ही बघायला जाऊयात. तर आम्ही दुसऱ्या दिवशी मूव्ही पाहायला गेलो. मूव्ही बघत असताना आम्ही जवळजवळ बसलो होतो. मूव्हीत एक रोमॅन्टिक सीन आला. ते पाहून मला राहवलंच नाही आणि मी तिच्या मांडीवर हात ठेवला. तिने मला विरोध केला नाही. मला कळून चुकले की काकूला मी पण आवडत आहे. मग मी थोडे चाळे केले. मग आम्ही मूव्ही पाहून घरी निघून आलो. मग मला आता काही झोप लागत नव्हती आणि मी आता त्या अनामे क्षणाची वाट बघत होतो. एक दिवस मी त्या घरी गेलो असताना पाहिलं की त्या एका जड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांना ते जमत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण आणि असह्यता बघून मला लगेच काळजी वाटली. मी धावत जाऊन त्यांना मदत केली. त्यानंतर मी त्यांना घरात इतर कामामध्येही मदत करू लागलो. कधी साफसफाई, तर कधी बाजारातून सामान आणणे, तर कधी छोटी मोठी गोष्ट आणणे. मला त्यांना मदत करताना खूप समाधान मिळायचं. त्यांना यामुळे खूप आरामही मिळायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरची थकवा गायब झालेला असायचा. त्यांची कृतज्ञता आणि डोळ्यातील प्रेमळ भाव पाहून माझे मन भरून जायचं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची जी माझ्या हृदयाला काहूर करायची.
त्या नजरेत एक अनोखी ओढ आणि आपुलकीही असायची, जी मला त्यांच्यासाठी खूपच आकर्षित करायची. त्यांच्यासाठी प्रत्येक छोटीशी मदत त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद घेऊन यायची आणि तो आनंद माझ्यासाठी अमोल असायचा. मला त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला खूप आवडायचं आणि त्यांच्या डोळ्यातील प्रेमळ तेज, माझ्या हृदयाला शांतता. माझं मन हळूहळू त्यांच्या प्रेमात अखंड बुडत चाललं होतं. एक दिवस काकूला बाजारातून काही महत्त्वाच्या वस्तू आणायच्या होत्या. त्यांनी मला थोड्याशा संकोचाने विचारलं की मी त्यांना माझ्या गाडीवर बसून बाजारात घेऊन जाऊ शकेल का. त्यांच्या त्या विनंतीला मला आतून खूप आनंद झाला. माझं मन उत्साहाने भरून आलं. अरे, मी माझ्या वडिलांकडून गाडी घेऊया हा विचार करून मी त्यांना लगेच होकार दिला. त्या माझ्या दुचाकीवर मागच्या सीटवर बसल्या आणि आम्ही बाजाराच्या दिशेने निघालो. त्यांच्याजवळ असण्याचा आनंद मला खूप सुखद वाटत होता. गाडी चालवताना ब्रेकर आल्यावर किंवा वळवताना त्यांचा हलकासा स्पर्श माझ्या पाठीला व्हायचा. तो स्पर्श माझ्यासाठी एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा असायचा. माझ्या अंगावर रोमांच उभं राहायचं आणि माझ्या हृदयाची धडधड वाढायची. त्या क्षणभराच्या स्पर्शाने माझं मन उत्तेजित व्हायचं. मला जाणत होतं की काकूही थोड्या अनकम्फर्टेबल आहेत. कदाचित त्यांना माझ्या जास्त जवळ असण्याची सवय नव्हती आणि त्यांनाही काही अनोख्या भावना जाणवत होत्या, पण त्या काही बोलत नव्हत्या. त्यांच्या मौन संमतीने माझं मन अधीर झालं होतं. त्या शांत प्रवासात माझ्या मनात अनेक विचार येत होते. त्यांच्याबद्दल प्रेम, आकर्षण आणखी गहिरं होत चाललं होतं. मला वाटत होतं की हा प्रवास कधीच थांबू नये आणि आम्ही नेहमी असं जवळ असावं. माझं हृदय त्यांच्यासाठी धडपडत होतं आणि मी त्या अनोख्या क्षणाचा आनंद घेत होतो. बाजारात त्यांनी त्यांच्या गरजेच्या वस्तू आनंदाने खरेदी केल्या आणि त्यांना परत सुरक्षितपणे मी घरी आता आमचं प्रेम आणि आकर्षण दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललं होतं. एकमेकाच्या सहवासात आम्हाला खूप शांतता, समाधान मिळायचं. आमचं नातं आता एका नवीन सुंदर वळणावर पोहोचत होतं. एक दिवस काकूच्या नवऱ्याला त्यांच्या कंपनीच्या कामासाठी नागपूरला जावं लागलं. त्या रात्री काकू घरी एकट्याच होत्या. त्यांना थोडी भीतीही वाटत होती. त्यांच्या एकटेपणाची जाणीव मला अस्वस्थ करत होती. त्यांनी मला लगेच फोन केला आणि हळू आणि काकुळत्या आवाजात मला म्हणाल्या, मोहन, मला आज रात्र एकट्याला खूप भीती वाटते रे. तू येशील का माझ्या घरी आज रात्रभर. त्यांच्या आवाजातील काळजी आणि एकाकीपणा मला अस्पष्टपणे दिसत होता. मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. माझं मन त्यांच्यासाठी काळजीने व्याकुळ होत होतं. मी लगेच त्यांच्या घरी गेलो. दाराजवळ पोहोचल्यावरती माझं हृदय धडधडत होतं. आता काय होणार आहे या विचाराने माझं मन अधीर झालं होतं. काकूने दरवाजा उघडला. तिने लाल रंगाची मस्त साडी घातली होती. ती माझी आतुरतेने वाट बघत होती. तिला बघताच माझं मन तिच्या सौंदर्यावर मोहित झालं. माझ्या डोळ्यात मला एक वेगळीच आतुरता आणि ओढ दिसली. त्या रात्री माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार होतं. तिला पाहून मला राहवलं नाही आणि मी तिला जाऊन मिठीच मारली. ती मला म्हणाली, काय झाले. मी म्हणालो, प्रेम झालंय. ती म्हणाली, कुणावर. तर मी म्हणालो, तुझ्यावर. आणि अजून ती खुश झाली आणि मला घट्ट बिलगली. म्हणाली, खूप वेळ लावला आहेस बोलायला. मी या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होते. असे म्हणून तिने आपले डोळे मिटून घेतले. ओठ थरथरत होते. हे पाहून माझं मन एका अनोख्या आणि अनामिक भावनेने भरून आलं होतं. मी हळूच माझ्या ओठाने तिच्या ओठात जाऊन बिलगले. ती काहीच म्हणाली नाही. क्षणभर स्तब्धता पसरली आणि मग आमचा बांध तुटू लागला. ती पण मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होती. थोडा वेळ आम्ही एकमेकाच्या डोळ्यात बघून हरवत होतो. मग मी हळूच खालचे तिचे दाबू लागलो. पहिले ती थोडी लाजली, मग हळूहळू तिनेही मला साथ दिली. तिच्या कंठातून एक सुरेख आवाज निघत होता. तो ऐकून पण अधिकच गरम झालो आणि तिला पुन्हा मिठीत धरून ओढलं. ती म्हणाली, मला वाटलं होतं याच वेळी तू पुढाकार घेशील. आज जे करतोय त्याच दिवशी होईल, पण पुढाकार तू त्या दिवशी घेतला नाहीस. म्हणून आज मला पुढाकार घेऊन तुला माझ्या घरी बोलवावं लागलं. त्या दिवशीपासून मी तुझ्या स्वप्नात वेडी झाली आहे रे. मी म्हणालो, सॉरी, मला माफ कर. ती म्हणाली, तुझ्या आठवणीत मी बऱ्याच रात्री जागून काढल्यात. ती हळूहळू आवाजात म्हणाली. मी सॉरी म्हणालो आणि मी तिला वेगवेगळ्या प्रकारे आता चोळू लागलो. ती वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढत आणखी मला ओढत होती आणि मग आम्ही दोघी वासनेच्या एका वेगळ्याच रंगात बुडून गेलो होतो. तिच्या मादक किंकाळ्या आणि माझे धाप लागले श्वास आता शांत खोलीत घुमत होते. आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. माझा छोटू पण आपलं काम करत होता. तिच्या चेहऱ्यावर हसण्याची लाली पसरली होती. खाली कार्यक्रम चालू असताना तिने मला डोळा मारत म्हटलं, आठवतंय आपण एकदा सिनेमा पाहायला गेलो होतो. अंधारात मीच हळू तुझ्याशी तसले चाळे करत होतो. ते आवडलं होतं की नाही.
ती थोडी लाजली पण डोळ्यात चमक आणून म्हणाली, "हं, त्यावेळी तर मी खूप गरम झाले होते. खरं तर सांगू, मला तर तिथेच तुला मिठीत घ्यावंसं वाटत होतं, पण मी स्वतःला सावरलं आणि शांत बसले. पण खरं सांगते, तुझा क्षण मला खूप आवडला होता." आमच्या डोळ्यात बघत ती पुढे म्हणाली, "पण आज तुझा प्रत्येक अनुभवत मी आहे. खरंच सांगते, मला खूप छान वाटत आहे तुझ्या त्याने. आज मी खूप खुश आहे." तिचा आवाज हळू आणि प्रेमळ होत होता. माझं हातात घेत ती मला म्हणाली, "आणि मला एक वचन पाहिजे तुझ्याकडून. तू माझा ने तू आता नेहमी मला हे सुख देणार आहेस ना?" तिच्या डोळ्यात एक प्रकारची अपेक्षा आणि प्रेमळ आग्रह होता. मी तिच्या डोळ्यात प्रेमळपणे पाहिलं आणि म्हणालो की तुझ्याजवळ माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू आलं. तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, "मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते." मी तिच्या कपाळावर हलकासा एक मुक्का घेतला आणि "माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे." मग आम्ही दोघे पुन्हा एकमेकाच्या प्रेमात हरवून गेलो. पुन्हा आम्ही अजूनही प्रेम साजरं केलं. रात्रभर खूप मजा केली. आता नेहमी वेळ मिळेल तेव्हा आम्ही दोघेही एकत्र मजे करत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या शेजारची काकूसोबत मी ती रात्र रंगवली. कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ही कथा, आणि अशाच अर्थपूर्ण प्रेमळ कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.